नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता लॉकडाऊनमुळं अनिश्चितता वाढलेली आहे. पोलिसांना निश्चित पुढं काय करता येत सांगता येत नाही. व्यापाऱ्यांना आपले उद्योगधंदे बंद झालेत, कारखानदारांना बंद झालेत, बाजारपेठा बंद आहेत, ट्रान्सपोर्ट बंद आहेत, एअरलाईन्स बंद आहेत. फार मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. हातावर ज्यांचं पोट आहे ते घरी बसलेले आहेत. कधी चालू होईल अनिश्चितता आहे. त्यामुळं माणसाचा कॉन्फिडन्स कमी व्हायला चालला आहे, त्यांचा धीर सुटू लागलेला आहे. आणि त्यातून काही आता वांद्र्यासारख्या ज्या घटना घडल्या की हजारो लोक एकत्र येऊन घराच्या वाटेसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभं करत आहेत. अशा प्रकारच्या काही अफवा उठतात आणि लोक त्याला बळी पडतात. एवढं नेटवर्क शासनाने उभं केलंय, ते लोकांच्या हितासाठी शासन कडक निर्णय घेते, परंतु नागरिक मात्र आजही या ठिकाणी हे नियम पाळताना किंवा नियम पायदळी तोडताना पाहताना दिसत आहे. मग या अनिश्चिततेच्या वातावरणावर मानसशास्त्रात काय सांगितलं, काय चाललंय? अनिश्चितता ही सध्याच्या काळातली एक महत्त्वाची भावना झालेली आहे. अनिश्चितता जरी आत्ताच्या परिस्थितीत वाढलेली असली तरी आपण थोडासा असा विचार करून बघूयात की जेव्हा हे कोरोनाचं प्रकरण नव्हतं, म्हणजे कोरोना भारतामध्ये नव्हता, लॉकडाऊन नव्हता, त्यावेळेस खरंच माणसं रिलॅक्स होती का? त्यावेळेसही काही प्रमाणात अनिश्चितता ही त्यांच्या मनात होती. उद्या काय घडेल याची अनिश्चितता प्रत्येकाच्या मनात होती. म्हणजे जरी कोरोना असेल किंवा नसेल, पण अनिश्चित मानसशास्त्रीय भाषेतून जर विचार करायचं म्हणलं तर अनिश्चितता हा जीवनाचा भागच आहे. जर आपण थोडासा खोलवर जाऊन विचार करायचं म्हटलं तर आपल्याला असं म्हणता येईल की जिवंत असण्याचं लक्षणच अनिश्चितता आहे. कुणालाच माहीत नाही की उद्या काय होणार आहे, कुणालाच माहीत नाही की उद्या त्याने जो प्लॅन केलेला आहे, त्याने जो आराखडा आखलेला आहे त्याच्याप्रमाणे गोष्टी घडतील की नाही. जर हे असं असेल तर अनिश्चितता हा त्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे असं मी म्हणतो. फक्त आत्ताच्या काळामध्ये त्यात थोडीशी अजून जास्त भर पडलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल की कोरोनाच्या प्रकरणामुळे माणसाला घरातनं बाहेर निघता येत नाही, घरात बसून कामे करावी लागतात. आणि काही कुटुंब अशी असतात की ज्यांना त्यांच्या घरापासून ते लांब असतात, त्यांच्या घरी त्यांना जायचं असतं. त्यामुळे ही अनिश्चितता थोडी वाढलेली. पण अनिश्चितता नव्हती असं कधीच नव्हतं. अनिश्चितता ही नेहमी माणसाच्या मनामध्ये असते. तर आलेल्या परिस्थितीला थोडंसं खंबीरपणे आपण तोंड द्यायला शिकणं हेच आपण सध्याच्या परिस्थितीत म्हणू शकतो. जर आपण खंबीरपणे तोंड द्यायला शिकलं तर आपलं व्यक्तिमत्व प्रगल्भ करणं, मग आत्ता आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही व्यायाम करत असणं, तुम्ही मेडिटेशन करत असणं, की त्या मेडिटेशनच्या माध्यमातून तुमच्या मनावर, तुमच्या विचारांवर कंट्रोल येतो. आणि आपोआपच जर तुम्ही तुमच्या स्वतःवर कंट्रोल ठेवू शकत असाल तर तुमच्या मनामध्ये येणाऱ्या निगेटिव्ह भावना आपोआपच कमी होतात. तुमच्याकडनं होणारी चिडचिड किंवा तुमच्या बोलण्यातनं कम्युनिकेशन मधून होणारे वाद हे आपोआपच कमी होतात. त्यामुळे असं म्हणता येईल, मॅस्लो नावाचा एक मानसशास्त्रज्ञ आहे, त्याने मानवतावादी दृष्टिकोन मांडलेला आहे. तर त्याने एक महत्त्वाचं वाक्य म्हटलेलं आहे. ते वाक्य असं आहे की माणसाने त्याचा श्वास चालू असणं या एकाच गोष्टीवर खूप खुश असावं. म्हणजे जर तो त्याचा श्वास चालू असल्यावरच खुश असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टी निरर्थक ठरतात. म्हणजे आपण आजच्या घडीला बघतोय की किती छोट्या छोट्या गोष्टी असतात की माणूस त्या गोष्टींचा एवढा विचार करून ताणामध्ये गेलेला असतो, त्याची अतिचिंता करत असतो. तर तो जिवंत आहे हे तो विसरून जातो. तो जिवंत असणं आणि त्याचा श्वास चालू असणं हीच खरी तर महत्त्वाची गोष्ट आहे आणि हीच खरी तर आनंदी राहण्याची गोष्ट आहे. जर आपण अशा पॉझिटिव्ह भावनेने या गोष्टीकडे बघितलं तर आपल्याला असं म्हणता येईल की माझं व्यक्तिमत्व कसं मी या गोष्टीसाठी तयार करू शकतो. अनिश्चितता ही एक थोडंसं उत्क्रांतीशास्त्र जर आपण बघितलं तर उत्क्रांतीशास्त्रामध्ये एक थिअरी अशी आहे की दर 400 वर्षांनी पृथ्वीवर अशी कधी आपत्ती येते की त्या आपत्तीमुळं, किंवा आत्ताचा मागचा इतिहास बघितला तर दर 400 वर्षांनी अशी कुठली तरी आपत्ती आलेली आहे की त्याच्यामुळे तो जो मानव होता तो पुढच्या पिढीमध्ये जास्त चांगला उत्क्रांत झालेला आहे किंवा जास्त बुद्धिमान झालेला आहे. म्हणजे एखादा पूर आला आणि नदीच्या कडेला राहणारा माणूस जर त्या पुरामुळे त्याचं घर किंवा त्याचा संसार उद्ध्वस्त झाला तर त्याला जी अनिश्चितता अनुभवाला आली, म्हणून तर त्याने काहीतरी विचार केला की मी आता नवीन घर कसं उभारू शकतो, मी माझी नवीन शेती कसं उभारू शकतो,
आणि त्या अनिश्चिततेच्यामुळे त्याचा मेंदू जास्त चांगला काम करायला लागला. त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता वाढली. आणि आपण जे सध्या आहोत की आता पृथ्वी तलावरचा माणूस हा सगळ्यात बुद्धिमान प्राणी असं म्हटलं जातं. कदाचित ती बुद्धिमत्ता त्या अनिश्चिततेच्या मागूनच आलेली. ती अनिश्चितता मागच्या काही काळांमध्ये होती, म्हणून तर आत्ताचा मनुष्य जो आहे तो बुद्धिमान आहे. म्हणून एक आव्हान म्हणून या गोष्टीला आपण जर घेतलं आणि यातून काहीतरी चांगलंच निर्माण होणार आहे आणि यातून आपलं व्यक्तिमत्व काहीतरी प्रगल्भ होणार आहे असं जर आपण विचार केला, तर मला वाटतं या अनिश्चिततेचा आपण एक संधी म्हणून पण उपयोग करू शकतो. जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठलीही गोष्ट जी असते ती तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी, तुम्हाला प्रगल्भ करण्यासाठीच तुम्हाला अनुभवाला येत असते. तुम्ही जितकं त्याचा पॉझिटिव्हली विचार कराल, सकारात्मकतेने ते घ्याल, तितकं तुम्ही बदललेलं असतं, तितकं तुम्ही काहीतरी चांगलं इम्प्रूव्ह झालेलं असतं. त्यामुळे जरी ही अनिश्चितता असली तरी त्याच्याकडे तटस्थ वृत्तीने बघणं, आपल्या भावनांकडे तटस्थ वृत्तीने बघणं, रोजच्या रोज मेडिटेशन करणं, रोजच्या रोज स्वतःच्या भावनांचा स्वतःचा विचार करणं, यातून खूप चांगलं काहीतरी साध्य होऊ शकतं. आणि आत्ताच्या काळामध्ये मला वाटतं हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. बाहेर कितीही गोष्टी घडत असतात आणि आपण त्याच्याबद्दल संवाद साधताना लोकांशी पण निगेटिव्हली संवाद साधत असतो की हे असंच आहे. मग ते सरकारला नावं ठेवण्यापासून ते लोकांना नावं ठेवण्यापर्यंत. तर असे निगेटिव्ह विचार न करता आपण काय चांगलं करू शकतो या परिस्थितीमध्ये, आपण कशी इतरांना मदत करू शकतो, हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे इतरांना मदत करणं या मानसशास्त्रामध्ये एक महत्त्वाचा भाग असा आहे की तुम्हाला जर काही समस्या जाणवत असेल आणि तुम्ही त्या समस्येत असताना जर इतरांना मदत करू शकत असाल, तर तुम्ही खूप चांगल्या व्यक्तिमत्वाचे नागरिक बनण्याची शक्यता आहे. म्हणजे असं की तुम्हाला स्वतःला समस्या असताना सुद्धा तुम्ही जर अशा कुठल्या तरी गरीब कुटुंबांना किंवा यांना मदत करत असाल, या लोकांना मदत करत असाल, तर ते जे समाधान मिळतं, ते समाधान ह्या सगळ्या निगेटिव्ह भावनांवर एक उपचार म्हणून काम करतं. म्हणून फक्त मदत करणं म्हणजे फक्त ही एक सायकोलॉजिकल भावना आहे की इतरांना आपला उपयोग झाला आणि त्यांच्यामुळे त्यांचं आयुष्य काहीतरी समृद्ध झालं. तर इतरांना मदत करणं, व्यायाम करणं, मेडिटेशन करणं, पॉझिटिव्ह विचार आणणं, या सगळ्या गोष्टी जर आपण आज करत असू, तर मला वाटतं ही अनिश्चिततेची परिस्थिती लवकरच निघेल आणि यातून आपले प्रगल्भ व्यक्तिमत्व आणि एक सुजाण नागरिक म्हणून आपण या सगळ्या गोष्टींना सामोरे जाऊ शकतो. धन्यवाद. कोरोना 19मुळे जे अनिश्चिततेचं वातावरण तयार झालेलं आहे, ताणतणाव तयार झालेला आहे, तो निश्चितच संपणार आहे. त्यासाठी मानवानं आपल्या शक्तीचा वापर केला पाहिजे. पॉझिटिव्ह थिंकिंग करून, योगा आणि व्यायामाच्या आधारे आपण आपले विचार निश्चित करून या संकटावर निश्चितपणे मात करू, अशा प्रकारचा सल्ला या ठिकाणी मानसशास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक शिंदे सर यांनी दिलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद.